नांदेड जिल्ह्याच्या विकास कामांसाठी अशोक चव्हाणांनी आमदार श्रीजया चव्हाणांसोबत घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। भोकर नर्सिंग कॉलेज, नांदेड लातूर रेल्वे मार्ग आणि 500 खाटांच्या रुग्णालयाबाबत चर्चा झाल्याची माहिती। पंढरपुरातील कॉरिडॉरसाठी वारकरी संप्रदाय आग्रही, कॉरिडॉरचं काम तातडीने सुरू करण्याची विठ्ठल भक्तांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। दर्शनासाठी 5 ते 7 तास लागत असल्याने भाविकांची नाराजी। सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विडी उद्योजकांची महत्त्वाची बैठक, किमान वेतन लागू करताना येणाऱ्या अडचणींबाबत लेखी निवेदन देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची सूचना। सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या जाम गावात 52 वर्षीय व्यक्तीची हत्या, अशोक मुळे यांच्यावर झोपेतच धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती। घरातलं सामान अस्ताव्यस्त पडलं असल्यामुळे चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा पोलिसांना संशय। नांदेडमधल्या मुखेडचे कंत्राटदार गजानन देवकते यांची मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या। काम वेळेत पूर्ण करूनही देयक वेळेत न मिळाल्याने आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप। उत्तर प्रदेशच्या हापूडमध्ये एफडीएची मोठी कारवाई, पिलखुवा टोल नाक्यावर एका वाहनातून 600 किलो पनीर जप्त। एफडीएने पनीर जागीच नष्ट केल्याची माहिती। बिहारच्या भागलपूरमधील नवगछिया परिसरात कामगारांना घेऊन जाणारी बोट उलटली, बंदराच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना अपघात, काही कामगार बेपत्ता झाल्याची भीती। देशामध्ये उच्च वाहतूक घनता असलेल्या मुंबई दिल्लीसह 7 मार्ग 4 पदरी होणार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। या रेल्वे मार्गामुळे 11,000 किलोमीटरचं रेल्वे जाळं वाढणार। ओवेसींच्या मुलीचं लंडनमध्ये जोरदार लग्न, राजकीय नेत्यांच्या उपस्थितीवरून सोशल मीडियावर चर्चा। कोलंबो कसोटीत श्रीलंकेच्या चौथ्या दिवसाखेर 6 बाद 229 धावा, पसिंधू सूर्या बंदाराचं शतक केवळ 8 धावांनी हुकलं। फॉलो ऑन दिल्यानंतर लंकेची कडवी झुंज। टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराची कसोटी रँकिंगमध्ये घसरण, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्यांदाच अव्वल स्थानीची।